नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षण आणि पद सुनिश्चिती संदर्भातील महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. यासोबतच जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत सध्या काय परिस्थिती आहे, पोर्टल बंद असल्यामुळे लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला आहे आणि पुढे काय घडू शकते याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी नवीन शासन निर्णयाबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊया. शासनाने दिव्यांग व्यक्तींना नोकरीमध्ये मिळणारे 4% आरक्षण योग्य पद्धतीने लागू व्हावे यासाठी नवीन प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे आणि इतर विभागातील पदांचा आढावा घेतला जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोणती पदे दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य आहेत आणि त्या पदांवर आरक्षण कशा प्रकारे लागू करायचे याची निश्चिती करण्यासाठी शासनाकडून ही प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजेच विविध विभागांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या पदांचे नियोजन आणि निश्चिती अधिक व्यवस्थितपणे करण्याचा हा निर्णय आहे. मित्रांनो, आता हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या शासन निर्णयानुसार प्रत्येक मंत्रालयीन विभाग आणि त्याच्या आधिपत्याखालील कार्यालयांमध्ये एक विशेष समिती तयार केली जाणार आहे. या समितीचे मुख्य काम म्हणजे त्या विभागातील कोणती पदे दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य आहेत आणि आरक्षणासाठी निश्चित करता येतील याचा अभ्यास करणे. यासाठी समितीमध्ये विविध प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गाचे जाणकार किंवा तज्ज्ञ प्रतिनिधी सहभागी असणार आहेत. म्हणजेच दिव्यांग व्यक्तीशी संबंधित अनुभव आणि माहिती असलेल्या व्यक्तींचे मत विचारात घेऊन पद सुनिश्चिती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांगांसाठी राखीव पदांची योग्य निवड आणि नियोजन करण्यासाठी प्रत्येक विभागात तज्ज्ञ प्रतिनिधींसह समिती स्थापन करण्याची तरतूद या शासन निर्णयात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या समितीमध्ये अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर तसेच श्रवणदोष असलेल्या प्रवर्गातील तज्ज्ञ प्रतिनिधींचाही समावेश केला जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही समिती प्रत्येक विभागातील उपलब्ध पदांचा सविस्तर अभ्यास करेल आणि दिव्यांग व्यक्तींसाठी कोणती पदे राखीव ठेवता येतील याबाबत शासनाला अहवाल सादर करेल. यानंतर त्या अहवालाच्या आधारे संबंधित विभागामध्ये पदसुनिश्चितीची पुढील प्रक्रिया राबवली जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांगांसाठी योग्य पदांची निवड आणि आरक्षणाची अंमलबजावणी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदांवर पुढील भरतीची कार्यवाही केली जाणार आहे. म्हणजेच आधी कोणती पदे दिव्यांगांसाठी योग्य आहेत याची निश्चिती केली जाईल आणि त्यानंतर त्या पदांवर भरतीची प्रक्रिया पुढे नेली जाईल. यामुळे विविध शासकीय विभागांमध्ये दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या आरक्षणानुसार प्रतिनिधित्व मिळण्यास मदत होणार आहे. म्हणजेच दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने निश्चित करून त्यावर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे या शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, आता या हप्त्याबाबतची महत्त्वाची अपडेट पाहूया. सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की मे महिन्यातच जूनचा हप्ता मिळाला होता, त्यामुळे आता जून महिन्यात जुलैचा हप्ता देखील जमा होणार का? मात्र सध्याच्या घडीला जुलै महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा केला जाईल असा कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. म्हणजे सध्या तरी याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. मित्रांनो, त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता जूनमध्येच जमा होणार अशी कोणतीही अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत अपडेटची वाट पाहणे गरजेचे आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित पोर्टल 21 तारखेपर्यंत बंद असल्याचे सांगितले जात आहे. कारण सध्या पोर्टलवर अद्ययावत करणारे काम सुरू आहे. या अपडेटच्या कामामुळे अनेक लाभार्थ्यांच्या अर्ज प्रक्रिया आणि हप्ता वितरणावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या लाभार्थ्यांनी संयम ठेवून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. मित्रांनो, सध्या केवळ दिव्यांग लाभार्थ्यांनीच नाही तर विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनीही संबंधित हप्ता अद्याप मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे
त्यामुळे अनेक योजनांची प्रक्रिया सध्या तात्पुरती प्रभावित झालेली दिसून येत आहे. शासनाकडून हे अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा अधिकृतपणे सुरू केले जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पोर्टलवरील अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा सुरू केले जाईल आणि त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीकडे लक्ष न देता शासनाकडून येणाऱ्या अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतरच हप्ता वितरणाबाबत स्पष्ट माहिती समोर येईल. मित्रांनो, अनेक वेळा शासनाकडून आरक्षणाची तरतूद असते, पण कोणत्या पदांसाठी आरक्षण लागू होईल आणि कोणती पदे दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य आहेत याची स्पष्ट निश्चिती करणे आवश्यक असते. त्यामुळे आता ही प्रक्रिया अधिक व्यवस्थितपणे राबवण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयातून दिसून येत आहे. यामुळे भविष्यात पद सुनिश्चितीची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सुसूत्र पद्धतीने होण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, या समितीचे काम केवळ पदांची यादी तयार करणे एवढेच नसून विविध विभागांमधील पदांचा आढावा घेणे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य पदे निश्चित करण्यासंदर्भात अभ्यास करणे देखील असणार आहे. त्यामुळे समितीचा अहवाल पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शासन निर्णयात याच प्रक्रियेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे विविध विभागांमध्ये दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्या समिती स्थापन करणे, पदांचा अभ्यास करणे आणि अहवाल तयार करणे ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या अनेक लाभार्थी सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेज आणि पोस्ट पाहत आहेत. काही ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता जूनमध्येच मिळणार असे दावे देखील केले जात आहेत. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार याबाबत कोणताही स्वतंत्र शासन निर्णय किंवा अधिकृत परिपत्रक जारी झाल्याचे सांगितले गेलेले नाही. त्यामुळे अधिकृत अपडेट येईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. पोर्टल अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे पोर्टल सुरू झाल्यानंतर हप्ता वितरणाबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत अपडेटवरच लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या नवीन शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या. यामध्ये दिव्यांगांसाठी असलेले 4% आरक्षण, पद सुनिश्चितीसाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया, विविध दिव्यांग प्रवर्गातील प्रतिनिधींना सहभाग तसेच जून-जुलै हप्ता आणि पोर्टल अपडेटबाबतची सध्याची माहिती पाहिली. आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच शेती आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील अशाच नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.